बांधवांनो, आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची चरणसेवा केली जाते आहे। वेगवेगळे उपक्रम वारीमध्ये राबवले जात आहेत। तर ट्रस्टचे अध्यक्ष यांना आपण भेटूया। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव विजय कासुर्डे आणि किती वर्षापासून वारीमध्ये सेवा ट्रस्ट करता? मी वारी करतोय तसे साधारण 45 वर्ष, पण हा उपक्रम सुरू करून 33वा वर्ष आहे आमचं। 33वं वर्ष आहे। काय भावना आहेत, काय म्हणजे वारीबद्दलच्या मनातल्या भावना आहेत? आता असंख्य डॉक्टर तुमच्यासोबत वारीमध्ये आहेत, चरणसेवा करतायत, मेडिकल असेल या माध्यमातूनही सेवा वारकऱ्यांची होते आहे। काय सांगणं आहे आणि ट्रस्ट उभं करताना काय मनात भावना होत्या? काय आहे, आमचा मित्रपरिवार जेव्हा आम्ही वारीला आलो आणि सगळं पाहिलं तेव्हा इथे असं जाणवलं की बाकी सगळं आहे, पण वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस जून जुलै ह्या वातावरणामध्ये चालताना वगैरे खूप त्रास होतो आणि त्यांना व्हायरल वगैरे असे बरेच काही आजार वगैरे होतात, व्याधी होतात आणि पुरेशा काही सोयी तेवढ्या नाही आहेत। गव्हर्नमेंटच्या पण आहेत, पण हव्या त्या आवश्यक त्या काही सोयी नव्हत्या, म्हणून आम्ही 1993ला पहिला दवाखाना आणला आणि तिथून हे सगळं सुरू झालं। आम्हाला एवढं तर माहीत होतं की बाबा मनुष्यापेक्षा म्हणजे ईश्वरापेक्षाही मनुष्य श्रेष्ठ आहे, कारण मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असं शास्त्रात सांगितलं आहे। आणि परत गीतेमध्ये देखील श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की तुला माझं विराट स्वरूप तुला तर पाहत नाही, परंतु मी मूळ स्वरूपात आल्यानंतर तुला परत मला जर पाहायचं झालं तर जे देखी जे भूत ते माणी जे भगवंत हाची भक्तियोग निश्चित जाण माझी भक्ती म्हणजे तुला ज्या ज्या जीवाला भेटशील त्याच्यामध्ये मला पाहण्याचा प्रयत्न कर। आणि निश्चितच वारकरी जेव्हा पंढरपूरला जातो आणि त्याची एक इच्छा असते, त्याची एक साधना आहे की ही साधना पूर्ण म्हणजे तो पायी चालत जाऊन भगवंताचं दर्शन घेतो, त्याला ते स्वास्थ्य मिळावं, त्याची ती इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि त्याला भगवंताचं दर्शन व्हावं, ही एक आमच्या मनात प्रार्थना होती, म्हणून त्याचं आरोग्य नीट राहावं त्या उद्देशाने 93 साली ही सेवा चालू केली। तुम्ही डॉक्टर आहात? नाही, मी डॉक्टर नाही आहे, मी बँक ऑफ बरोडामधून आता मी रिटायर झालो, पण बँक ऑफ बरोडामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होतो। तसं बघितलं तर डॉक्टर हे वैज्ञानिक असतात, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि डॉक्टर या ठिकाणी वारेकऱ्यांच्या चरणाला स्पर्श करतात। काय अनुभव डॉक्टरांचा, काही अनुभव तुम्हाला सांगितला गेला का एखाद्या? तेच म्हणतात की आम्हाला एवढं मोठं समाधान मिळतं की आम्ही खूप काही आत्तापर्यंत केलेलं आहे, पण ही सेवा करत असताना एक वेगळा अनुभव होतो, एक वेगळं समाधान मिळतं की आज हे लोक इतका त्रास घेऊन या वारीमध्ये चालत आहेत, मग एवढा जर ते त्रास घेत आहेत तर फक्त त्यांचं त्यांना स्वास्थ्य त्यांचं देणं, त्यांना स्वास्थ्य त्यांचं मिळवून देणं, त्यांना आराम कसा पडेल हे बघणं, हे करत असताना आम्हाला एक समाधान मिळतं की आमचंही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडतं आहे आणि त्याचं एक आम्हाला मोठं समाधान मिळतं, त्यामुळे ते आनंदाने सेवा करतात। ट्रस्ट काय काय काम करतं वर्षभरामध्ये वारी सोडून? आमचे मुंबईमध्ये 3 मोफत दवाखाने आहेत, तसंच एक आदिवासी आश्रम आहे, त्या 450 कोएज्युकेशन मुलामुलींची शाळा आहे, ते आम्ही त्यांच्या पाड्यावर वगैरे जाऊन त्यांच्या आईवडिलांना तसेच ह्या मुलांना महिन्यातून एकदा पूर्ण तपासून त्या आवश्यक ते औषधं वगैरे देतो। नंतर कुंभमेळे, नंतर मुंबईमध्ये महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, या मंदिरातले सगळे नवरात्रोत्सव, लालबागचा राजाच्या गणेशोत्सवामध्ये 10 दिवस विनामूल्य मोफत आरोग्यसेवा, असे अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत। त्या उपक्रम आम्ही करतो। ह्याच्या सगळ्यात औषध कंपन्या महाराष्ट्रातील आणि काही आमचे डोनर दाते आहेत, त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळून आणि आमचे 180 स्वयंसेवक आणि 80 डॉक्टर्स आमच्या पॅनलवर आहेत, त्यांना वेळोवेळी आम्ही बोलवतो, त्यावेळी ते येतात आणि विनामूल्य सेवा देऊन जातात। काय मागायचं पांडुरंगाला, एवढी आता सेवा झाली आहे? काही नाही, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ। आम्ही जशी मदत करतो तसे प्रत्येकाने सगळ्यांना मदत करावी, सगळ्यांच्यावर प्रेम करावं आणि भगवंत हा माणसातच आहे, तो माणसात बघण्याचा प्रयत्न करा, कारण पाषाणाचा तो बोलतच नाही, पण जो बोलतो त्याची सेवा करावी, जो बोलतो त्याच्यावर प्रेम करावं, जो बोलतो त्याला क्षमा करावी आणि जो बोलतो त्याला जर काही गरज असेल तर मदत करावी, असाच तो भगवंत मिळू शकतो। शास्त्र देखील सांगतं तो निराकार निर्गुण आहे आणि तो कोणालाही अजून तो कळलेला नाही, तो तुम्हाला कळतो तुमच्या कर्मातून आणि तुमच्या भक्तीतून, म्हणून भक्ती करणं आणि ही आमची एक भक्तीच आहे, त्या भक्ती म्हणून आम्ही हे करत असतो। माऊली, पाहिलं तर वारीमध्ये अनेक जण काहीतरी मागण्यासाठी येतात,
पण हे सर्व जे काही डॉक्टर टीम आहे, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करणारं हे ट्रस्ट आहे. आणि तसं बघितलं तर वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून होते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते वारीमध्ये येत आहेत आणि तरीसुद्धा पांडुरंगाला काही मागणं नाही, फक्त माणसांना एक सांगणं आहे की प्रत्येक माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे आणि माणसांवरती प्रेम केलं पाहिजे आणि त्यातच खरा ईश्वर आहे. कारण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खऱ्या अर्थानं माणसाला माणुसकी शिकवणारी ही वारी आहे. वारी म्हणजे समर्पण आहे, वारी म्हणजे त्याग आहे, वारी म्हणजे एक माणुसकीचं बीजारोपण आहे आणि ही वारी अविरत करत राहायची आहे आणि वारी चुकू द्यायची नाही. आणि आपण पाहताय अभंग वारी. भेटत राहूया अशाच वारीतल्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत देत राहणार आहे आपला मित्र उदय भिसे पाटील. रामकृष्ण हरी.